हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आशा देगे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते क्रेझी स्पाइस हाऊस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी बनवणार आहोत होममेड ब्राउनी. तर ती ब्राउनी कशी बनते आणि अगदी कमी साहित्यात ब्राउनी बनते, म्हणजे बाहेरून जास्त काही आणायची गरज लागत नाही. आणि ह्यातल्या ते एक स्पेशल गोष्ट म्हणजे कशी की याला मैदा यूज करायला लागत नाही आणि व्हेजिटेरियन लोक आरामात खाऊ शकतात. त्याच्यामध्ये अंडंही यूज केलं जात नाही. तर कशी बनवते ती बघा तुम्ही. तर इथे सगळ्यात पहिलं तर मी बटर घेतलं आहे मेल्ट करून, एक पाऊण वाटी. त्याच्यानंतर थोडे चॉकलेटचे कट करून हे घेतलेत. त्याच्यानंतर इथे गुळाची पावडर आहे माझ्याकडे, गुळ पावडर घेतलेली आहे. त्याच्यानंतर कोको पावडर आहे, एक पूर्ण वाटी कोको पावडर, आणि एक अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे. एक वाटी जी असते छोटी तीच मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथं. आणि त्या गव्हाच्या पिठामध्ये ही जी वाटी दिसते त्याच वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि कोको पावडर टाकली. त्याच्यानंतर ही गुळाची पावडर आहे, ऑर्गॅनिक आहे, अगदी कोणत्याही स्टोअरमध्ये भेटते ती. आणि मग हे सगळं पहिलं व्यवस्थित अगदी मिक्स करून घेतलं. याच्या गुठळ्या वगैरे असं राहायला नाही पाहिजेत. अगदी छान मिक्स करून घ्यायचं याला. ही एक ब्राउनी जी आहे याचे जवळपास 60 स्लाईज होतात. तर एक म्हणजे 4 लोकांसाठी बस होते, की डेझर्ट आहे, कारण आपण एवढं डेझर्ट खूप खात नाही. सो हे पाऊण वाटी बटर आहे जे मेल्ट करून घेतलं होतं मी. हे बटर टाकले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सेम जी वाटी मी यूज केली होती ती एक वाटी दूध आहे तेवढं, पण दूध याला अजून लागलं, 1.5 वाटी दूध लागलं. कारण हे जसं जसं आपण मिक्स करू ना त्या पद्धतीने आपल्याला कळतं की याची आपल्याला किती गरज आहे दुधाची. जास्त घट्ट हवं आहे की लय पातळ पण नाही झालं पाहिजे आणि लय घट्ट पण नाही झालं पाहिजे. ह्या पद्धतीने हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अगदीच हे थोडंसं जरा घट्ट झालं होतं, त्याच्यामुळे मग याच्यामध्ये थोडं दूध टाकलं मी अजून. सेम जे मी घेतलं होतं वाटीने ते परत अर्धी वाटी दूध घेतलेलं होतं. आणि मग ते दूध टाकून पूर्ण व्यवस्थित अगदी एकजीव होईपर्यंत मी ते पूर्ण हलवलं. हा माझ्याकडे काचेचा ट्रे होता जो मला ओव्हनला लावायचा होता ब्राउनी, त्याच्यामुळे मग मी काचेचा ट्रे यूज केला. तर मग ह्या काचेच्या ट्रेला पूर्ण व्यवस्थित बटर लावून घ्यायचं वरपर्यंत. आणि बटर लावल्यावरती त्याच्यानंतर हे गव्हाचं पीठ आहे, तर हे गव्हाचं पीठ पूर्ण स्प्रेड करायचं. ते पण पूर्ण वरपर्यंत व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं, जेणेकरून ब्राउनी चिटकणार नाही. बटर पेपर यूज केल्यावरती गरज नाही लागत, बट माझ्याकडे बटर पेपर नव्हतं, त्याच्यामुळे मग मी असं हे लावलं होतं, बटर लावून गव्हाचं पीठ टाकून मी
मग हे बनवलेलं बॅटर जे आहे ते अगदी व्यवस्थित याच्यामध्ये टाकून सगळीकडं चारही बाजूनी स्प्रेड करून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित. आणि मग जे चॉकलेट्स कट करून ठेवले होते ते वरून टाकायचे त्याच्यामध्ये. याचं नावच आहे की चॉकलेट ब्राउनी. सो मग त्या पद्धतीने हे चॉकलेट्स पूर्ण स्प्रेड करून टाकायचे. आणि मी ओव्हन इथे प्रीहीट करून ठेवलं होता 180 डिग्रीला. सो मी ओव्हनला लावणार आहे. याला 4च मिनटं लावायची गरज होती फक्त. 4 मिनटामध्ये ब्राउनी तयार होते ओव्हनला. ही आमच्या रेयांशी प्रतिक्रिया ब्राउनी कशी झाली आहे ते नक्की ऐका.